मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे स्थानकावरती आणि रेल्वेवर झालेल्या रेल्वे सेवेवर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि एकंदरीत आपण बघत असाल तर जवळपास 15 ते 20 मिनिटं अद्यापही लोकल सेवा जी आहे ती उशिराने धावत असल्याची माहिती स्टेशन मास्तरांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे आता सकाळच्या सुमारास आपण भिवपुरी निरळ दरम्यान पाहिलं तर खडी वाहून गेली होती आणि ती जी लोकल जी सेवा आहे कर्जत पर्यंतची ती पूर्णपणे ठप्प झाली होती। आता नुकतीच सिंहगड एक्सप्रेस या ठिकाणाहून गेलेली आहे, त्यामुळे आता कर्जतकडे जाणारी जी काही वाट आहे ती सुद्धा खुली झालेली आहे आणि त्या लोकल सेवा सुद्धा आता सुरू झालेली आहे। त्यामुळे आता येणारी आणि जाणारी लोकल सेवा जी आहे कर्जत पर्यंत ती आता सुरळीत झाली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून दिली जाते। सकाळी आपण बघितलं तर जवळपास 6:15च्या अगोदरच्या ज्या 2 लोकल आहेत त्या या ठिकाणी रद्द करण्यात आल्या होत्या। यामागचं कारण म्हणजे भिवपुरी निरळ दरम्यान या ठिकाणी आपण पाहिलं तर रेती वाहून जी काही आहे ती गेली होती आणि त्याचा परिणाम खरं तर याच्यावर रेल्वे सेवेवर झालेला। परंतु तरी सुद्धा बदलापूर रेल्वे प्रशासनच्या माध्यमातून एकंदरीत ज्या लोकल आहेत ज्या कर्जतकडे जाणाऱ्या होत्या त्या बदलापूर स्थानकावरती थांबवण्यात आल्या आणि बदलापूरहून मग त्या मुंबईच्या दिशेने सोडण्यात रवाना करण्यात आलेल्या आहेत। आणि आता पुन्हा एकदा आपण बघत असाल तर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर गाडी आलेली आहे, परंतु एकंदरीत प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर लोकल आलेली आहे, परंतु जलद लोकल पकडण्यासाठी बदलापूर रेल्वे स्थानक 3 वरती मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी थांबून आहेत। आता सुद्धा आपण बघत असाल तर जवळपास 11:15ची वेळ झालेली आहे आणि लोकल पकडण्यासाठी एकंदरीत चांगलीच रेल्वे प्रवाशांची गर्दी आपल्याला एकीकडे पाहायला मिळते। सकाळी 2 लोकल ज्या रद्द झाल्या त्याच्यानंतर मोठा गोंधळ जो आहे तो या रेल्वे स्थानकावरती आपल्याला पाहायला मिळाला, मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती। परंतु आता कर्जतहून येणाऱ्या ज्या काही लोकल गाड्या आहेत त्या सुद्धा सुरळीतपणे चालू झालेल्या आहेत। परंतु तरी सुद्धा जर तुम्ही घराच्या बाहेर पडत असाल तर लोकल ज्या आहेत त्या जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिरा आहेत, त्यामुळे लोकलचा वेळ